भाजप नेते प्रवीण दरेकर बोलतात, ते ऐकूया। इथला विषय नाही आहे। जे मंत्रिमंडळ करणारे आहेत ते वरिष्ठ नेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा आहेत। या तिन्ही नेत्यांच्या समन्वयातनं पक्षश्रेष्ठी याचा निर्णय घेतील। माझ्या अधिकारातला तो विषय नाही। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात शेवटचा प्रश्न आणि गंमत अशी दिसते की जागा कमी आणि त्यांनी जे क्लेम केलेल्या जागा आहेत एकमेकांच्या त्यांचा आकडा वरती जाताना दिसतो। म्हणजे राष्ट्रवादीनं 100 जागा मागितल्यात, ठाकरेंनी 100 जागा मागितल्यात, कदाचित काँग्रेसही त्याच्या पुढे 100 जागा मागेल। पुण्यातही तसंच 8 जागा आहेत आणि 2 पक्षांकडून 6 जागा म्हणजे 12 जागा आधीच मागण्यात आलेल्या आहेत। तिन्ही पक्षाचे अशा प्रकारचे चढाओढ आहे। निवडणुकीपर्यंत काय होईल हे आपण बघा, कारण प्रत्येकाच्या आता अपेक्षा उंचावलेल्या आहेत। लोकसभेत मिळालेलं यश असंच राहील, त्याच्यामुळे प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाच्या जागा जास्त याव्या आणि त्यामुळे जास्त लढवल्या तर जास्त येतील अशा भ्रमात ही सारी मंडळी आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांचे पाय निश्चितपणे ते ओढतील, यात काही शंका घ्यायचं कारण नाही। आणखी एक प्रश्न आहे, राज्य सरकारने घोषणा केलेली होती नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते, मुलींचं पूर्ण शिक्षण मोफत करायची घोषणा अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केलेली होती, मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना काही दिसत नाही। तुम्ही विधान परिषदेचे आमदार म्हणून या संदर्भात येत्या अधिवेशनात काही प्रश्न विचारणार आहात का, उपस्थित कराल का? कारण ज्या घोषणा सरकारने केलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, खास करून मुलींचे शिक्षण नाही। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। 100% अंमलबजावणी होईल। आचारसंहिता आल्यामुळे ती अंमलबजावणीमध्ये विलंब झाला, हेही खरं आहे। येणाऱ्या अधिवेशनात सरकार जरी आमचं असेल तरी त्या ठिकाणी अधिवेशनात मी प्रश्न विचारेन आणि या ठिकाणी तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला भाग पाडू।